आज अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौकामध्ये भाजपाच्या वतीने काँग्रेसचे खासदार तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली। ही निदर्शने भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। यावेळी माजी नगराध्यक्ष महादू मस्के, शहराचे शहराध्यक्ष संजय गंभीरे व त्यांचे इतर सहकारी या निदर्शनामध्ये त्यांनी सहभाग घेतला। यावेळी बोलताना युवा नेते अक्षय मुंदडा म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण आखाती देशातील युद्धाची परिस्थिती पाहता देशामध्ये गॅसचा, पेट्रोलचा, डिझेलचा तुटवडा होऊ नये या संदर्भात योग्य ती पावले उचलली। विशेष म्हणजे ज्या खाडीमधून डिझेल, पेट्रोल तसेच गॅसचे येणारे जहाज एकमेव भारताचे सोडून देण्यात आले। ही विदेश नीती पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली। त्यामुळे देशभरामध्ये कुठेही गॅसचा, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा नाही। त्याच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा योग्य नियोजन केल्यामुळे सदरील संकट टळलेलं असल्याचं त्यांनी आपल्या वक्तव्यात बोलून दाखविले। यावेळी भाजपाच्या वतीने तीव्र निदर्शने करताना खासदार राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी भाजपा कार्यकर्त्याकडून खासदारांचा निषेध करण्यासाठी यशवंतराव चव्हाण चौकातील ही निदर्शने पार पडली। मात्र काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यामध्ये या गॅसच्या तुटवड्यासंदर्भात कुठेही निदर्शने किंवा आंदोलने करण्यात आली नाही। राज्यामध्ये इतर ठिकाणी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ज्या देशभरामध्ये गॅसच्या संदर्भात मोहीम चालवली, काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या संदर्भात निवेदने दिली, त्या संदर्भात आंदोलने केली। मात्र दुर्दैवाने बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद नाही असेच म्हणावं लागेल। कार्यकर्त्यांचा अभाव असल्यामुळे राहुल गांधी यांच्या धोरणाच्या बाजूने जिल्ह्यामध्ये कुठेही काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या बाजूने काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा अभाव असल्यामुळे की काय कोण जाणे, मात्र या संदर्भात कुठेही आंदोलने झाली नाहीत। मात्र राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली। यामुळे बीड जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्षापासून काँग्रेसची ताकद पूर्णतः कमी झाली असल्याचेही या माध्यमातून जाणवत आहे। कारण पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेला समर्थन करण्यासाठी बीडचा अपवाद वगळता जिल्ह्यामध्ये एकाही तालुक्यामध्ये राहुल गांधी यांच्या भूमिकेला समर्थनात काँग्रेस पक्षाच्या वतीने कुठेही आंदोलने झाली नाहीत। यामुळे काँग्रेस पक्षाची जिल्ह्यामध्ये काय अवस्था आहे याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे। भाजपाच्या वतीने अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण चौकामध्ये प्रखर निदर्शने करण्यात आली। यामुळे एकूण आता जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणीही आंदोलने, राहुल गांधीच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणाची आंदोलने, निदर्शने होण्याची शक्यता दिसते। आता काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत ते काय भूमिका घेतात येणारा काळच ठरवेल।